शहरी भागांमध्ये देण्यात येत असलेल्या घरकुल बांधकाम निधीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये तेवढाच निधी देण्यात यावे. गटविकास अधिकारी यांना निवेदनातून मागणी. आज ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल मित्र पत्रकार संघटना बाळापूर यांच्या वतीने बाळापूर गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना निवेदन देण्यात आले की शहरी भागामध्ये देण्यात येत असलेल्या घरकुल बांधकाम निधीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये तेवढाच निधी देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कारण आताच्या स्थितीत ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधकाम निधी दिला जातो त्या निधीमध्ये घराचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. तसेच घराच्या बांधकामाच्या साहित्याचे दर गगनाला भिडल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करताना नाकीनऊ येत आहे. घरकुलासाठी शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम देण्यात यावी. शासनाने ग्रामीण भागातील घरकुलासाठी शहरी व ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम देण्यात यावी. शासनाने ग्रामीण भागातील घरकुलाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी बाळापूर तालुक्यातील लाभार्थी करीत आहेत. शासनाकडून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना 1,40,000 रुपये व शहरी भागातील लाभार्थ्यांना 2,50,000 रुपये मिळत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेत ग्रामीण व शहरी असा दुजाभाव शासनाकडून केला जात आहे. परिणामी वाढत्या महागाईत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनाचा भेदभाव सहन करावा लागत आहे. बांधकामाला लागणारे साहित्य सिमेंट, रेती, लोहा, वीट यांचे दर सतत वाढतच आहेत. त्याचप्रमाणे गवंडी कामाला लागणारे मिस्त्री व हमाल यांच्या मजुरीचे दरसुद्धा वाढतच आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात निधीची तफावत का असा प्रश्न आता ग्रामीण भागातील लाभार्थी करीत आहेत. महाराष्ट्र व केंद्र सरकारने ग्रामीण शहरी असा भेदभाव न करता घरकुल लाभार्थ्यांना एकच रक्कम द्यावी. तरी याकडे शासनाकडून योग्य ती दखल घेऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना देण्यात आले. निवेदन देताना उपस्थित म्हणून सामाजिक कार्यकर्ते भीमकिरण दामोदर, संतोष मोरे व ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल मित्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भीमकिरण दामोदर, अकोला जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका कोषाध्यक्ष संतोष मोरे, हारून देशमुख, देवराव परघरमोर, लुकमान शहा, श्रीकृष्ण पवार व संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.